आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर या IPS अधिकाऱ्याचं नाव वारंवार समोर आले। जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा आहेत। वैष्णवीच्या छळाला तेही जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी याआधीच केला होता। पण आता आपल्या नोकरीमध्ये या सुपेकर मामांनी केलेले नवनवे प्रताप सध्या समोर येत आहेत। मामांनी कैद्यांच्या दिवाळी फराळावर हात साफ केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। मामाने 5 कोटींचा फराळ खरेदी केला, कुणालाच कळेना तो कुठं गेला। विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या इतक्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्यात की एखादी सिरीज तयार होईल। वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणं, हगवणे बंधूंना पिस्तूल मिळवून देणं, कैद्यांच्या सुटकेसाठी लाच मागणं असे आरोप होत असताना आता आणखी एक डोकं भंडावून टाकणारा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। हा नवा आरोप उर्फ घोटाळा उर्फ बनवा बनवी आहे दिवाळी फराळाची। उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळीला जी काही खरेदी केली गेली ती खरेदी कैद्यांना मिठाई देण्यासाठी म्हणून आणि काजू कतली 1200 रुपये किलोनं खरेदी केली। दिवाळीला 1200 रुपये किलोनं काजू कतली कुठल्या दुकानामध्ये मिळत होती मला काही कळलेलं नाही। टेंडर न करता अशा प्रकारच्या खरेद्या झालेल्या आहेत। राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमध्ये फक्त जालिंदर सुपेकरच नाहीत तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही शेट्टी यांनी भ्रष्टाचाराचा ठपका ठेवलाय। त्यांच्या मते या दोघांनी मिळून जेलच्या रेशनिंग आणि कॅन्टीनच्या कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। आधी कारागृहांना स्थानिक पातळीवर टेंडर देऊन वस्तू खरेदी केल्या जात होत्या। तांदूळ, गहू, भाजीपाला, अंडी, टोमॅटो, बटाटे अशा दूध खरेदी केलं जायचं। या दोघांनी ही खरेदी सेंट्रलाइज पद्धतीनं केली आणि पुरवठा करणारा जो काही ठेकेदार असेल त्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा जास्त असेल तरच तो टेंडर भरायला पात्र ठरेल। अशा प्रकारच्या अनेक अशक्यप्राय अटी घातल्या आणि छोटे मोठे व्यापारी जे वर्षानुवर्षे माल पुरवठा करायचा त्यांना बाजूला केलं गेलं। दिवाळीच्या फराळासाठी किती रेटनं खरेदी केली याची यादीच राजू शेट्टी यांनी प्रसिद्ध केली। काजू कतली 1200 रुपये किलो, अनारसे 600 रुपये किलो, खवा पेढा 600 रुपये किलो, म्हैसूर पाक 590 रुपये किलो, रवा लाडू 570 रुपये किलो, डिंकाचे लाडू 570 रुपये किलो, चकली 570 रुपये किलो तर करंजी 500 रुपये किलोनं खरेदी केली। इतक्या रेटने 5 कोटींचा फराळ खरेदी केला पण तो कैद्यांपर्यंत पोहोचलाच नाही असा दावा शेट्टींचा आहे। तर हे जे रेट त्यांनी लावले आहेत माझ्याकडे सगळे आहे। स्पेशल शेव, पोहा, चिवडा, डिंक लाडू, चकली, जाड पोहे, शंकरपाळी, बेसन लाडू, करंजी, रवा लाडू असे सगळ्या दिवाळीच्या फराळाची ही यादी आहे। हे उत्पादन करणारे बाजारातले जे नामवंत ब्रँड आहेत, हल्दीराम असेल, त्याचबरोबर चितळे असतील किंवा अजून चकोते, अमुक तमुक, हे जे ब्रँड आहेत ज्यांचे अतिशय दर्जेदार अशा प्रकारच्या मिठाई मिळते किंवा नमकीन मिळतं त्यांच्यापेक्षा खरेदीची किंमत जास्त पण प्रत्यक्षात वस्तू मात्र अगदी बुरशी आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अशा पद्धतीनं ब्रँड नसलेल्या अशा पापडी, काजू कतली अशा प्रकारची खरेदी केली। या सगळ्या व्यवहारात कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही। आपल्या मर्जीतल्या कंपन्यांना हे काम देण्यात आलं आणि त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेट्टींचा आहे। आज आता जी माहिती आली आहे की एका वकिलाने असा क्लेम केलाय की अमरावतीच्या जेलमध्ये कोणी गायकवाड नावाचे एक व्यक्ती आहेत तर त्यांना जाऊन त्यांची संपत्ती तुमची 1500 कोटी आहे त्यातले 500 कोटी मला द्या नाहीतर तुम्ही इथे सडक पडाल
हे सगळं जे बघून मला इतका राग येतोय आणि असं वाटतंय की खरंच या व्यक्तीवर अतिशय स्ट्रॉंग अशी कारवाई झाली पाहिजे आणि ती शासनाने लवकरात लवकर करावी अशी विनंती आहे. ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत 7 लोक निलंबित केलेले आहेत संबंधित अमरावतीच्या जेलमधले. मिरासे असतील, राठोड एक महिला आहे, भोसले असतील, असे 7 लोक क्षुल्लक कारणावरून त्यांनी निलंबित, सुपेकर साहेबांनी ते तिथे निलंबित केलेले. गेल्या 10 दिवसांपासून आम्ही जालिंदर सुपेकर यांना आपली बाजू मांडण्यासाठी वारंवार संपर्क करत आहोत, पण सुपेकर हे माध्यमांना नॉट रिचेबल झालेत. कधी कसपटे, कधी दमानिया, कधी धस तर कधी शेट्टी. चहू बाजूने आरोप होत असताना सुपेकरांनी मौन बाळगणं योग्य नाही. आता तर सुपेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण तर मामांनी दिलंच पाहिजे ना. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.